राज्यसभेवर भाजपकडून नारायण राणे, विजय रहाटकर, पंकजा मुंडे, अमरीश पटेल यांच्या नावाची चर्चा। प्रदेश भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये या नावांवर चर्चा झाल्याची लोकशाहीला सूत्रांची माहिती। पंकजा मुंडेंसोबत राज्यसभेच्या उमेदवारीवर चर्चा झाली नाही। राज्यसभेवर कोणाला पाठवायचं याचा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेईल। राज्यसभेच्या उमेदवारीवर फडणवीसांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदी काश्मीरी पंडित चीन घुसखोरीवर बोलले नाही। मोदींच्या भाषणामध्ये मणिपूरचा उल्लेखही नाही। मोदींच्या भाषणावरून संजय राऊतांची टीका। 400 जागा जिंकण्याची खात्री, मग वारंवार काँग्रेसवर टीका का? राऊतांचा सवाल। तर भाजपला आजही काँग्रेसची भीती, राऊतांची भाजपवर घणाघाती टीका। निवडणूक आयोगाच्या निकालामागची अदृश्य शक्ती नाही, तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मानेवर बसलेली भूताटकी। आयोगाच्या झुंडशाहीचा महाराष्ट्राची जनता पराभव करणार। सामनातून निवडणूक आयोगावर टीका। निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला नवं नाव। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार। राज्यसभा निवडणुकीसाठी नवं नाव मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आज मेळावा। मेळाव्याला जयंत पाटील करणार मार्गदर्शन। चिन्ह आणि नाव गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पहिला मेळावा। मंत्रालय परिसरात रील शूट करण्यावर बंदी। कुख्यात गुंडाच्या व्हायरल रील नंतर आणली बंदी। तर विजय वडेट्टीवार यांनी गुंडाचा व्हिडिओ केला होता ट्विट। शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी। ठाकरे गटातील आमदार पात्र करण्याची शिंदे गटाची याचिकेतून मागणी। आमदार रोहित पवार यांची आज तिसऱ्यांदा ईडीकडून चौकशी। रोहित पवार ईडी चौकशीला जाणार नसल्याची माहिती। तर ईडीनं मागितलेली कागदपत्र वकिलांमार्फत देणार। राजन साळवींच्या पत्नी आणि मुलाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी। पत्नी आणि मुलाचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।